फडणवीसांविरोधातल्या पुराव्याचा अनिल देशमुखांनी पेन ड्राईव्ह दाखवलाय। फडणवीसांकडे माझ्या संदर्भात काहीच पुरावे नाहीत असं देशमुख म्हणतात। मी जे बोललो ते पुराव्याशिवाय बोललेलो नाही असंही देशमुखांचं म्हणणं आहे। पुरावे असतील तर फडणवीसांनी जाहीर करावे असं देशमुख वक्तव्य करतायत। आता सीबीआयने जी चार्जशीट दाखल केलेली आहे त्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारे गिरीश महाजनांवर मोका लागला पाहिजे, गिरीश महाजनांवर खोट्या केसेस लागल्या पाहिजे, याकरता वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी त्या ठिकाणी दबाव टाकला आणि हे गुन्हे दाखल करायला लावले। खरं म्हणजे या संदर्भातले ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मी स्वतः दिले होते आणि त्याच्यावरच सीबीआयकडे केस झाली आणि त्या केसमध्ये सीबीआयने पुराव्यासहित कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलेली आहे। काल जे देवेंद्र फडणवीसनी माझ्यावर आरोप केला की त्यांच्याकडे काही व्हिडिओ क्लिपिंग आहे, या व्हिडिओ क्लिपिंगच्या माध्यमातून मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या बाबतीत, माननीय उद्धव साहेबांच्या बाबतीत काही बोललो। माझं देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान आहे की त्यांच्याकडे व्हिडिओ क्लिपिंग्स आहेत त्या त्यांनी जनतेसमोर आणाव्या। जी पूर्वतयारी करावी लागते ती करावीच लागते, त्याशिवाय इतके गंभीर मुद्दे मी जाहीररित्या मांडणार नाही। मला खात्री झाली म्हणून जाहीररित्या मी मांडणी केलेली आहे आणि ह्या गोष्टी सांगायच्या नसतात याची तुम्हालाही कल्पना आहे, मलाही कल्पना आहे। अनिल देशमुख यांनी रिकाम पेन ड्राईव्ह दाखवून उगाच जनतेची दिशाभूल करू नये। खोट्या आरोपांची आणि नाटकांची हद्द असते। अशी सोंग करण्यापेक्षा अनिल देशमुख तुमच्याकडे पुरावे असतील ना तर ते तात्काळ जाहीर करा, तात्काळ। आम्ही शब्द देतो, तुम्ही पुरावे देताच 3 तासाच्या आत, अनिलजी 3 तासाच्या आत तुमच्या सगळ्या ऑडिओ क्लिप्स महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाहीर करू आणि त्याचा पर्दाफाश करू। मला असं वाटतं की अनिल देशमुख इतके झोपलेले होते का? आज त्यांना का जाग आली? आज त्यांना जाग का आली तुम्हाला कल्पना आहे का? मी सांगतो, त्यांच्यावर आता सीबीआयने जो त्या ठिकाणी त्यांच्याकडे आता उंगली निर्देश केलेला आहे, म्हणजे त्या वेळचे तत्कालीन आपले SP मुंडे यांनी सांगितलं की अनिल देशमुखांनी माझ्यावर किती दबाव टाकला, गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करा। पुण्याला घडलेला गुन्हा 3 वर्ष 12 दिवसानंतर इथे निंभोऱ्याला 600 किलोमीटरला मुक्ताईनगर तालुक्यामध्ये दाखल करा म्हणून मला माहिती आहे त्यावेळेला अनिल देशमुखांनी किती प्रेशर, किती दडपण त्यावेळेच्या SPवर टाकलं। त्यांनी वेळोवेळी मला सांगितलं पण आहे मुंडेंनी, विषय भरकटावा, आपण आता कायद्याच्या कचाट्यात सापडलेलो आहोत आणि म्हणून अनिल देशमुख अशा पद्धतीने देवेंद्रजीवर बेछूट आरोप करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।